साहिल स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला सत्यवान. सत्यवान दादाला तुम्ही पाहू शकतात. आणि गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज सोपान मात्रे गोलंदाजच्या मार्क. चला पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले, गेम इज ऑन. दुसरा सामना सुरू होतोय 12 वाजून 11 मिनिटांनी. पहिलाच बॉल, लो फुल टॉस चेंडू येतोय. डॉट बॉल. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. जबरदस्त मॅच दोन बलाढ्य संघांमध्ये. अजून एक चांगला बॉल, पंच आमच्याकडे वळतात आहे. थोडीशी दिशा भरकटलेत. वाईट बॉल. आणि याच दरम्यान मदनजी पाटील साहेबांकडून आम्हाला 1000 रुपयाचा कॅश प्राइज झाले. त्यांचं देखील आयोजन कमिटीकडून आम्ही सहर्ष आभार आणि स्वागत करत आहोत. मदनजी पाटील साहेबांकडून या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. दरम्यानचा येतोय तो बाईकच्या माध्यमातून 2 धावा. दोन धावा आलेले आहेत. जबरदस्त मॅच तुम्ही पाहू शकता दोन बलाढ्य संघांच्या माध्यमातून. दिनांक 2/4/2026 मधली पुढचा बॉल सोपानचा फुलटॉस टर्न केलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये, बराच दूरवरचा प्रवास करत क्षेत्ररक्षक धावतात. एक धाव कंप्लीट आणि 2 धावा देखील कंप्लीट. 2 ने धावसंख्या पुढे जात असताना 5 या आकड्यावर तुम्ही पाहू शकतात. जबरदस्त अशी ही स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. दातुली प्रीमियर लीग 2026चा पर्व 3रं आहे आणि यातच काही सर्व आहे तुम्ही बघू शकतात. पाच धाव संख्या यावेळी उडवलाय. चेंडू बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतात आहे आणि तोपर्यंत धावा मिळतील त्या 4. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना 9 या आकड्यावर. चांगली बॅटिंग सध्या तरी साहिलच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकतात. भव्य दिव्य अशी स्पर्धा जे बजरंगबली चषक 2026 हे दिमागदार असं हे आयोजन, दमदार नेतृत्व सध्या यामध्ये सत्यवान दादा असतील. जागृत सध्या तरी सलामी करत असताना फुलटॉस टर्न केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव कंप्लीट. क्षेत्ररक्षक धावतात ते 2-2 3-3 क्षेत्ररक्षक आलेत आणि तोपर्यंत धावा मिळतील त्या 2. 2 ने धावसंख्या पुढे जात असताना 11 या आकड्यावर. धावसंख्या झालेली ती 11. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावा झाल्या त्या 11. जबरदस्त कामगिरी. प्रथम बॅटिंग करत असताना रियांश इलेव्हनची. चांगला बॉल, डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या सभापतीने धावसंख्या धाव फलकावर बिनबाद 11-11 लॉस ऑफ 0 विकेट. जबरदस्त स्टार्ट. चांगली गोलंदाजी सोपानच्या माध्यमातून पहिल्या षटका समाप्त झालेला आहे आणि धावा झाल्या त्या धाव फलकावर बिनबाद 11. दोन बलाढ्यांमध्ये आज सामना आहे. रियांश 11 वर्सेस तुम्ही पाहू शकतात धर्मा 11. मागचा सामना पराभूत झालाय आणि दक्ष 11 मध्ये सुरू असलेला हा सामना. आमचे सर्वच मान्यवर प्रायोजक, आमचे आयोजक आणि स्पॉन्सर्स यांचा आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा संपन्न होते. धर्मा 11 संघ मागच्या सामन्यात पराभूत झाला. वीर 11 संघ हा सामना जिंकलाय. अभिनंदन वीर 11 आणि त्याचप्रमाणे संघ मालक निलेशजी म्हात्रे यांचं देखील आम्ही कौतुक करू. 2 संघांमध्ये सुरू असली तर ही लढत ही देखील महत्त्वपूर्ण लढत आहे, कारण जो संघ जिंकेन तो पुढच्या फेरीमध्ये जाईल
आणि जो संघ हारेल तो या स्पर्धेतून बाद होईल, लक्षात असू द्या. हे देखील सामने 5 षटकांचे असतील. प्रथम फेरीतील सर्वात सामने हे 5 षटकांचे असेल. काहीसा कानमंत्र घेऊन जात असताना सत्यवान दादाला की सांगितले की धाव्यांचा वेग प्रचंड करायचा आहे आपल्याला, कारण पहिल्या सामना 50 धावा करायच्या होत्या, त्या धावा झाल्या नाहीयेत. त्या धाव्यांचं संरक्षण केलं टीम वीर 11ने. जबरदस्त कामगिरी वीर 11 संघाची. संघ मालक निलेश मात्रे यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. चांगला संघ बांधणी केलेली आहे त्यांनी. नवीन गोलंदाज बालू गोलंदाजच्या मार्कवर सज्ज आणि स्ट्रायकिंग एंडला प्रथम सत्यवान. पहिलाच बॉल उडवलाय, जबरदस्त स्ट्रोक आहे. चेंडू थांबलाय. सत्यवान दादा यांना वाटत होते की चेंडू वन बाउन्स ओव्हर द लाईन जाईल, पण चेंडू तिकडे थांबलाय. पंचाने इशारा केला रेफर करायचा रनआउटसाठी. पंच मंथन सरांनी अंपायर्स कॉल केला, तर चेक करा जरा आयोजन कमिटी रनआउट आहे का नाही. पाहू शकतात SMD वाहिनी विवेक भूषण ऑपरेटरच्या भूमिकेत, कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. क्लिअरिटी विथ क्वालिटी म्हणून SMDला नेहमीच प्रमोट केलं जातं. नीट अँड क्लीन, दूध का दूध पाणी का पाणी थोड्याच वेळात तुमच्या समोर आहे. ऑपरेटरमध्ये तुम्ही पाहू शकतात भूषण यांना. जबरदस्त टेलिकास्ट, असा टेलिकास्ट आम्ही नेहमीच पाहत आलोय. SMD इव्हेंट्स देखील आम्ही प्रचंड प्रमाणात पाहिलेत. आणि जय पाटील देखील सध्या स्कोररच्या भूमिकेमध्ये. म्हणजे संपूर्ण टीम जो लेखाजोखा असतो, ज्या ज्या स्पर्धा होतात त्यांच्या अपडेट्स तुम्हाला नंतर तुम्ही जर PDF ओपन केला तर निश्चितच तुम्हाला लगेच SNT वर टाकलं की स्पर्धा आहे बजरंगबली चषक DPL, तर लगेच तुमचा जो स्कोर कार्ड आहे, तुमचा स्कोर चार्ट आहे, तो तुमच्या समोर लगेचच दाखवला जाईल. जबरदस्त अशी संकल्पना SNTच्या माध्यमातून सध्या सातत्याने चर्चा होते ऑनलाईन स्कोरिंगची सुद्धा. आणि ऑनलाईन स्कोरिंग मध्ये सध्या जय पाटीलला तुम्ही पाहू शकतात. SMD या वाहिनीने प्रचंड प्रमाणात उसळी घेतलेले बऱ्याचशा स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात. चांगलं प्रेक्षेपण त्यांच्या माध्यमातून. जी टीम वर्क आहे त्यांचा संपूर्णपणे जबरदस्त असा टीम वर्क आहे SMDचा. सातत्याने प्रभावित करणारी कामगिरी. बरेचसे लग्न समारंभाचे इव्हेंट्स असतील, वाढदिवसाचे समारंभ असतील, त्याचप्रमाणे कुठल्याही लाईव्ह बाबतीत ज्या ज्या गोष्टी असतात त्या SMD तुम्हाला निश्चितच पुरवते. थोडासा क्लोज डिसिजन आहे. डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत थोड्याच वेळा पोहोचू. तोपर्यंत आपण स्कोर कार्डकडे पोहोचू. धावसंख्या झाली धावफलकावर तब्बल आतापर्यंत पहिल्या षटकाच्या समजा 11. आणि बघूया या चेंडूवर किती धावा येतात ते निश्चित पोहोचवल्या जातील. सत्यवान दादाला असं वाटलं की चेंडू पूर्णपणे ट्रॅव्हल होईल, कारण वॅकेंट एरिया होता, खाली एरिया होता, जवळपास क्षेत्ररक्षक कुठलाच तिकडे नव्हता. पण नशिबाला ते मान्य नव्हतं. तो चौकार आणि चेंडू तिकडे असल्या टेकडीवर लागला. चेंडू परत रिव्हर्स आला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, त्यामध्ये फलंदाज बाद आहे कर्नाटक. आणि दातुली गावाचे सुपरस्टार पवन केने हे देखील आले आणि बॅटर्स होते OUT आउट. बॅटर्स आउट. धाव मिळेल ती फक्त 1 आणि धावा झाल्या त्या आता 12 वर. पहिला धक्का टीम रियांश 11ला. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत बघा भिवंडीवरून बिलॉंग करत आलेले आमचे पवनजी केने हे देखील इकडे होते. एक सुपरस्टार हिल स्टार पवन केनेला तुम्ही पाहू शकतात. 12 वर पहिला धक्का लागलाय टीम रियांश 11ला. जबरदस्त कामगिरी. चौकार होता, चौकार मिळाला नाहीये आणि त्याच्यावर गडी सुद्धा गमवावा लागला. क्या बात है पवन, आप छा गए आज. न्यू बॅटर मैदानामध्ये गेलेत ते अनिकेत न्यू बॅट्समन मैदानामध्ये आलेले आहेत. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डाव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर आहे
आणि पंच आमच्याकडे वळालेत. व्हाईट बॉल. जबरदस्त पंचांची भूमिका मंथनजी माळी सर, त्याचप्रमाणे शशांकजी पाटील सर सातत्याने एस पी पॅनल मधून ही सेवा त्यांची सुरू आहे. चांगले डिसिजन्स त्यांच्या माध्यमातून पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सत्यवान दादाचा. शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी, त्याचा फायदा मिळतोय. 2 धावा. चांगली कामगिरी सध्या तरी बॅटिंग मधून होत असताना सत्यवान दादा यांच्या मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात आहे. प्रॉपर कनेक्शन होत नाहीये, पण प्रत्येक चेंडू बॅटवर घेण्याचा प्रयत्न निश्चितच सध्या तरी मैदानात सुरू आहे. 2 ने धावसंख्या पुढे जात असताना धावसंख्या 15. टेक ऑफ केलाय चेंडूने, येतोय डॉट बॉल. बराच वेळा काय होईना पण डॉट बॉल टाकण्यामध्ये यश मिळवलंय गोलंदाज बाळू यांनी. बघितलं की सत्यवान पाटील वारंवार स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न करतात. चेंडूला थोडंसं मागे ठेवलंय, उसळी दिली, येतोय तो डॉट बॉल. एक्सपिरियन्स आहे, एक्सपिरियन्स नेहमीच असणं गरजेचं असतं. दोन्ही आमचे 40+ खेळाडू. चेंडू खाली राहिला, टॅप केला. अंडर बॉक्स क्रिकेटचा एक चांगला स्ट्रोक. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि स्वतःची विकेट मला तरी वाटतं आता सॅक्रिफाईस करते, पण नाही. आज सर्वच चित्र सत्यवान दादाच्या विरुद्ध दिशेने पाहायला मिळत आहे. पहिले चौकार हवा होता सत्यवान दादाला, तो देखील त्यांना मिळाला नाही. आता स्वतःची विकेट त्यांना द्यायची होती, ती देखील मिळाली नाही. पंचा कसला रेफर करायचा? शॉर्ट रन, रनआउटचा का? ओके, रनआउट चेक करतोय. नॉस्टॅकी गेंडचा बॅट्समन रनआउट बघायचा आहे. ओके, नॉस्टॅकी गेंडचा बॅट्समन रनआउट आहे का बघा. आणि स्कोअर झालाय, थांबा मी नंतरच सांगू रनआउट नंतर. चला पवन केने पुन्हा एकदा, नाही आहे का? चला पवन केने बोलले नॉट आउट आहे. आता भूषण पाटील होते बघा. आयोजकांच्या भूमिकेत अंपायर्स आमच्याकडे 2 आहे, पण थर्ड अंपायरची आम्हाला कमी नाहीये. कारण थर्ड अंपायरला फक्त सावलीत काम करायचं असतं, त्यामुळे थर्ड अंपायर प्रचंड मिळतील. पण मुख्य आणि स्क्वेअर लेगचे अंपायर मिळणं थोडंसं कठीण आहे, कारण प्रचंड सध्या तरी गरमी सध्या सुरू आहे. उन्हाळा देखील सुरू झालेला आहे. उन्हाळी अधिवेशन सुद्धा आपण पाहिलंय. चला बॅटर सेफ आहे आणि धावा झाल्या त्या 2च्या मदतीने 17 धावा धाव फलकावर. बॅटर सेफ. सत्यवान दादा पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर. चला अक्षय यांना सुद्धा थोडंसं स्लेजिंग केलं जात आहे. खोदून काढलाय. वाईडिश मिडॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू विसावतोय आणि तोपर्यंत मिळतील त्या 2 धावा. अक्षयला देखील सध्या ट्रोल केलं जात आहे, कारण दातुले प्रीमियर लीग म्हटलं तर तुम्हाला ट्रोल करणं साहजिकच आहे, स्लेजिंग होणारच. कारण संपूर्ण गाव हा एकत्र येतो आणि जेव्हा गाव एकत्र येतो तेव्हा आपल्याला चांगला आनंदमय वातावरण पाहायला मिळतं. एकमेकांची थट्टा मस्करी आपल्याला करताना पाहायला मिळते, विनोद पाहायला मिळतात. उडवलाय मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक, डाऊन दी बॉल, पण बराच दूर आहेत क्षेत्ररक्षक आणि तोपर्यंत मिळते त्या पुन्हा एकदा 2 धावा. आता तरी मला वाटतं सत्यवान दादाला एनर्जी ड्रिंक द्यावीच लागेल. दमचाक झालेली आहे सत्यवान दादाची. काय रिटायर्ड होतात ते का स्वतःहून? चला रिटायर्ड झाले, कारण त्यांना माहिती आता, कारण आपला स्टॅमिना संपलाय. एक्स्ट्रा प्रीमियम नाही आहे ना त्यांच्याकडे, एक बार भरो महिनाभर चलाव, तसं प्रीमियर नाही त्यांच्याकडे. तर स्वतःला रिटायर्ड केले. धावसंख्या झाली धाव फलकावर 21. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडीच्या मोबदल्यात 21 लॉस ऑफ 1 विकेट. चला थोडं स्पीडअप करा लगेचच. जयदास न्यू बॅट्समन मैदानामध्ये येत असताना जयदास आणि गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज.
हेमंत नवीन गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकता. 2 षटकाच्या समाप्तीला धावसंख्या धाव फलकावर 21, लॉस ऑफ 1 विकेट. चांगला खेळाडू, नुकतीच अंडरआर्म बॉक्स क्रिकेट DPL. याच दरम्यान जयेश म्हात्रे यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. चिंटू एक जबरदस्त विस्फोटक फलंदाज दातुरी गावाचा, सातत्याने सलामीला येऊन बऱ्याचशा धावा आपल्या संघासाठी त्याने केल्या आहेत आणि त्याचं देखील इथे आगमन होत असताना दरम्यान मिळते ती 2 धावा आणि 2 ने धावसंख्या पुढे जात असताना 23 वर. हेमंतने नुकतंच डोंबिवली प्रीमियर लीग झाली अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आणि त्यामध्ये जेतेपद का उपविजेतेपद मिळाला हेमंतला. आम्ही देखील ती स्पर्धा एन्जॉय करत होतो. मेगा फायनल आम्हाला पाहायला मिळाली नाही, सेमीफायनलपर्यंत आम्ही होतो तेव्हा हेमंत जिंकले होते अंडरआर्म बॉक्समध्ये. वेगवान चेंडू पंचावलटीन आमच्या इथे येतोय तो व्हाईट बॉल. व्हाईटच्या माध्यमातून अवांतर आणि संघाच्या धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या झाली आता तब्बल 24 वर. 24 धावा धाव फलकावर. 5 षटकांची लढत असेल. 5 फ्रेश बॉलर तुम्हाला वापरायचे आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला 2 गोलंदाजांना 40+ गोलंदाजी देणं गरजेचं आहे. सोपान बाळू बघा काय झालंय ते निश्चित आम्हाला कळवा. बाळू काय असेल वादविवाद तो निपटून घ्या. सत्यवान दादा थोडं लक्ष द्या तिथे. प्रवीण म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ दक्ष 11 तुम्ही पाहू शकतात. चला आता भांडणं करू नका. आपल्या गावाची स्पर्धा आहे, गावासाठी आपण एकत्र आलोय. जे काय असेल मागून कोणीच आवाज देऊ नका. आणि बघा अशा जर तुमचं वर्तन दिसलं तर पुढच्या वर्षी या स्पर्धा होती का नाही होती तुमच्यापर्यंत पोहोचू, पण असं करू नका. आज गावासाठी तुम्ही एकत्र आलेले आहेत. प्रवीण दादा देखील तुम्हाला हेच सांगतात आहे. गावाची प्रतिष्ठा आहे. गावासाठी आपण जेव्हा जेव्हा एकत्र येतो तेव्हा चांगला खेळ करा, सर्वांना सपोर्ट करा, सहकार्य करा. तुमची साथ हाच आपला विकास हे लक्षात ठेवा. जर इथे विकास घडवायचा आहे तर तुम्हाला साथ देणं गरजेचं आहे. तर एका बाजूला तुम्ही पाहू शकता प्रवीण म्हात्रे, दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहू शकता रुपेश म्हात्रे यांनी बांधलेला हा संघ. चला टी शर्ट्स आलेले आहेत, येऊन घेऊन जा. आणि चला जे झाडाखाली बसलेले खेळाडू प्रेक्षक त्यांना देखील आमच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर यायचं आहे. चला बाउंड्री लाईनच्या बाहेरून या आणि जे काय तुम्हाला ऑब्जेक्शन असतील ते तुम्ही घ्या. चला सामना सुरू करा, सामना चालू ठेवा. जो काय निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, पण सामना सुरू ठेवा. चला या धर्मा 11 तुमचे सर्व टीम या. हा चला धर्मा 11 तुमच्या संपूर्ण संघाला घेऊन इथे मागे या. तुमच्यासाठी वेगळा डगआउट बॉक्स केलेला आहे आम्ही. हरेश शेलार या लगेच. हरेश दादा पुढचा बॉल फुलटॉस चेंडू आहे. समोरच्या दिशेने खेळले डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे, पण बॅकअप पाहायला मिळते लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडून. आणि धावा मिळते याच दरम्यान 2 ने धावसंख्या पुढे जात असताना तब्बल 26 या आकड्यावर 26 धावा धाव फलकावर गावेच्या माध्यमातून भरवण्यात आलेली ही स्पर्धा. पंच बॉल बॉल आलेला आहे मॅचचा.
बघा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला आधीच रिपोर्ट केलं होतं की कोणाला पण तुम्ही उभा करा. चला जाऊ द्या जाऊ द्या, तुम्ही सामन्यामध्ये लक्ष ठेवा. चला 11 खेळाडू असेल तरी चालेल, हरकत नाहीये. चालेल, मैदानामध्ये 11च पाहिजे. फुलटॉस, कॅचची संधी, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, पकडलाय सुरेख कॅच आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. बॅक टू पेव्हिलियन, धक्का क्रमांक दुसरा टीम रियांशी लेव्हलला. जे खेळाडू घेऊन तुम्ही मैदानामध्ये उतरला त्यानंतर तुम्हाला प्लेयर देण्यात येणार नाही, लक्षात ठेवा. गावाचे प्लेयर खेळतील, त्या व्यतिरिक्त बाहेरचे खेळाडू नाही खेळू शकत. फिल्डिंग करू शकतो, फिल्डिंग करू शकतात, पण तुम्ही बॅटिंग बॉलिंग करू शकत नाही, लक्षात असू द्या. डीप पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी, त्याच्या हाताला चेंडू ब्रश होत दूरवर गेल्या. धावा मिळतील 2 आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता 4 धावा आल्यात का पंच, 4 धावा आल्यात. चौकार 3 3 3 आले, 3 धावा आलेल्या आहेत. मनोजने चेंडू मारला होता आणि धावा मिळाल्या 3 3 धावसंख्या पुढे जाते ती 29 29 या आकड्यावर. 29 धावा धाव फलकावर. उसळी घेतले चेंडू, विकेट किपरने तरी सुद्धा चेंडू सोडलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, कॉल दिलाय जयदासने, रन होऊ शकते. पंचाने सांगितलंय बाईच्या माध्यमातून या 2 धावा, 2 धावसंख्या पुढे जाते 31. 31 धावा धाव फलकावर. बघा बाहेरचा कुठलाही खेळाडू ही स्पर्धा खेळणार नाहीये, फिल्डिंग करण्यासाठी तुम्ही त्याला घेऊ शकतात. गावातीलच खेळाडूंसाठी ही स्पर्धा संपन्न केली आहे. कॅचची संधी, डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय, वॅकेट एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणाने त्याचा फायदा निश्चितच मिळालाय. 2 धावा मिळाल्यात. 2 ने 3 षटकांचा खेळ संपन्न होतोय आणि धावसंख्या धाव फलकावर 33. 3 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या 33, 3 षटका संपन्न. पुन्हा एकदा निल्सन फिगर SMDच्या लाईव्ह स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. 33, लॉस ऑफ 3 विकेट, 3 षटका समाप्त. सरासरी सध्या तुम्ही पाहू शकतात. चला डीजे गाणं लावा, 3 षटका समाप्त झालेले आहेत.
33 धावा 30 षटकांच्या समाप्तीनंतर नवीन गोलंदाजच्या मार्कवर. बॉलर्सने अथर्व खंडागळे, नवीन गोलंदाज अथर्व खंडागळे आलेले आहेत. पहिलाच बॉल ब्लॉकॉल मध्ये टाकलेला जबरदस्त बॉल, चांगली फिल्डिंग, शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा येतो, इट्स अ वाईट बॉल. वाईट बॉल आहे म्हणजे 1+1. धावा झाल्या 35. काही क्षणापूर्वी असं वाटलं की चेंडू ब्लॉकल मध्ये बॅट अँड पॅडच्या मधून हा चेंडू निघालाय, पण तसं नाही आहे. चित्र वेगळं आहे कारण पंचांची योग्य नजर, तीक्ष्ण नजर पंचांची तुम्ही पाहू शकतात. जबरदस्त डिसिजन. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 35 वर. खराब बॉल, आता बराच दूरवर टाकलाय. वाईट प्लस वाईटच्या माध्यमातून अजून एक धाव आणि धावा झाल्या 37. आणि एक गोष्ट लक्षात असू द्या, 40+ 2 खेळाडूंना तुम्हाला गोलंदाजी देणं तेवढाच बंधनकारक असेल, हे देखील लक्षात असू द्या. 40+ दोन्ही खेळाडूंना गोलंदाजी देणं गरजेचं आहे. पंच वाईड आहे का नो आहे? नो बॉल, नो बॉल. ओके, नो बॉल आहे म्हणजे येणारा चेंडू असेल तो फ्रीट. उघडा डोळे पा नीट, येणारा पुढील चेंडू फ्रीट. सोने पे सुहागा. उघडा डोळे पहा नीट, येणारा पुढील चेंडू फ्रीट. फ्रीटचा फायदा घेतील. धावा झाल्या धाव फलकावर 37. एकही चेंडू या षटकातील झालेला नाहीये. फिल्डिंग चेंज करू शकत नाही, लक्षात असू द्या. स्ट्राईक रोटेट झाली असेल तर फिल्डिंग चेंज होऊ शकते, पण स्ट्राईक रोटेट नाही झाली तर तुम्ही फिल्डिंग चेंज करू शकत नाही. हा जो नियम आहे सातत्याने. बॉल फ्रीटचा बॉल आहे, फायदा उचलता आला नाहीये. याच काय तर खाया पिया और बिल नाही भरा. डॉट बॉल. डॉट बॉलने धावसंख्या स्थिर 37 धावा धाव फलकावर. पहिला फ्रीटचा बॉल होता, फायदा उचलता आला नाही बॅटर्सला. मनोज, अरे एकच बॉल झाला या षटकातील. नो बॉल, इट्स अ बिमार. स्क्वेअर लेगचा पंचाने इशारा केलाय, नो बॉल. पुन्हा एकदा फ्रीटचा बॉल असेल पण बॉलर बाद आहे. बॉलर बाद आहे, पंचाने सांगितलंय बॉलर बाद. 2 बिमार टाकलेले आहेत. चला, बिमार एकच आहे त्यामुळे बॉलर्स बाद नसणार आहे. चला तर नो बॉल आहे, फ्रीट आहे. पुन्हा एकदा फ्रीटचा बॉल तुम्हाला मिळालेला आहे. सुवर्ण संधी आहे बॅट्समन मनोज साठी. धावा झाल्या त्या 38. अजून एक सुवर्ण संधी आहे. कॅरी ऑन आहे. उघडा डोळे पा नीट, येणारा पुढील चेंडू फ्रीट. मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन. नंदन उडा दे, लेकिन इस बार फिर से और डायरेक्ट हिट. जे असतं तेच घडतं क्रिकेटमध्ये. फ्रीटला फक्त तुम्ही रनआउटच्या स्वरूपात बाद होऊ शकतात आणि ते घडलंय. चित्र फार कमी प्रमाणात पाहायला मिळतंय आणि जे चित्र दिसलंय, बॅट्समन होतं रनआउटच्या स्वरूपात बाद आणि धावा झाल्यात ते आता 38. चेंडू आले, 2 चेंडू आले, 2 बॉल झालेले आहेत. आता न्यू बॅट्समन मैदानामध्ये साई भक्त सबीर. साईची लीला अपरंपार. सबीरवर नेहमीच साईची लीला राहिलेली आहे. त्यांचे स्टेटस रोजच आम्ही पाहतो. साईंचा स्टेटस रोजच ते ठेवतात. धावा झाले ते आता 38 आणि गडी बाद झाले 4.
3 फलंदाज बाद झालेले आहेत. एक आमचे दादा रिटायर्ड आहेत ते सत्यवान दादा. डावखुऱ्या त्याचा फलंदाज समीर स्ट्रायकिंग एंडवर तुम्ही पाहू शकतात. समीर पाटील स्ट्रायकिंग एंडवर. डावखुऱ्या त्याचा फलंदाज नेहमीचा डुकी धरणारा फलंदाज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय अथर्व. उडवलाय ऑन साइडच्या दिशेने चेंडू ट्रॉयवर होतोय अलॉन द कार्पेट. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल, नकार दिलाय. तिसरी धाव घेण्याचा मानस होता पण धाडस नव्हता दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. धावा झाल्या 40 धावा धाव फलकावर. चांगला चेंडू एच अँड कॉट. बॅट्समन होतोय बाद. धक्का क्रमांक 4 टीम रियांश 11 ला. जातात येते आता बॅट्समन कोण गेले? यश पाटील पाहू शकतात. यश पाटील सलाम तुम्ही बघू शकता स्ट्रायकिंग एंडवर. गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा सज्ज अथर्व. सुरुवातीचे काही चेंडू खराब टाकले, अवांतर टाकले, पण त्यानंतर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना पंच आमच्याकडे इशारा पोहोचवत होते की लेग बाईजच्या माध्यमातून ही एक धावसंख्या झाली होती 41. रामा सर आज तुम्ही पाहू शकता जन्मोत्सव शेवटचा बॉल या षटकातील हनुमान बजरंग बली यांचा आणि त्यांच्याच नावाने बजरंग बली चषक सध्या तरी मैदानात सुरू आहे. अजून एक चांगला चेंडू थोडासा खाली राहिलाय. अपील केले पंचाने, अपील स्वीकारले देखील आहे आणि बॅटर्स OUT नॉट आउट आहे का? ओके चला तर नॉट आउट आहे असं वाटतं. पंचांनी बोट वर केलाय पण मेन पंचांनी ओव्हर झाल्याचं डिक्लेअर केलंय त्यामुळे बॅटर सेफ. धावसंख्या धाव फलकावर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41. 10.25च्या सरासरीने या धाव फलकावर लगावण्यात आलेल्या आहेत. शेवटचा षटक असेल 2 षटका 40+ देणं कंपल्सरी आहे हे लक्षात असू द्या. 41 धाव फलकावर शेवटचा षटक आहे. स्लॉग ओव्हरचा षटक आहे, निर्णायक षटक आहे. हाणामारी करावीच लागेल. या षटकात जर तुम्ही जास्तीत धावा कराल त्या धावा तुम्हाला संरक्षण करण्यासाठी कामी येतील. छोटा गोलंदाज, छोट्या कदचा गोलंदाज चिरंजीव आहे छोटेसे आणि माता सीता मातेने देखील चिरंजीवी अमर व्हायचं वरदान दिलं होतं हनुमान यांना. हनुमान सारखा भक्त, सर्वात मोठा भक्त म्हणजे तर हनुमान श्रीरामाचा. खराब बॉल शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न पंच वळालेत आमच्याकडे. येतोय तो वाईट बॉल. वाईटने अवांतर धावसंख्येत आणि संघाच्या धावसंख्येत 1ने भर पडले 42 वर. शेवटची ओव्हर निर्णायक षटक आहे. 4 षटक संपन्न झालेली आहे. धाव फलकावर 42. 10.50ची सरासरी सध्या तरी गाठली आहे टीम. प्रथम बॅटिंग करत असताना रियांश 11 ने फुल टॉस बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला थेट फेकून दिलंय. वॅकेंट एरिया, चेंडू थांबणार नाहीये. खाली क्षेत्र निवडलंय. बॅटरच्या बॅट मधून येतोय सुपर चौकार. धावा झाल्या 46.
चौकार संघर्षामध्ये चौकार आलाय यशच्या बॅटमधून. धावसंख्या चौकाराच्या मदतीने 46 अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रमोद दादा आता जातीने उपस्थित राहतील तिथे. चांगला बॉल टेक ऑफ केलाय. स्टंपच्या वरून चेंडू चाललाय. पंचांनी इशारा केलाय. येतोय तो डॉट बॉल. चांगला कमबॅक. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन 40+ चे उपाध्यक्ष प्रमोदजी मडवी आता सध्या जातीने लक्ष घालतील, कारण चित्र वेगळं आहे सध्या. अजून एक चांगला बॉल ब्लॉकरमध्ये टाकलाय चेंडू. पंच इशारा करतात बॅटकट. बॅटकटच्या माध्यमातून आली ही सिंगलच्या मध्ये धावसंख्या 47. जबरदस्त बॉलिंग. गोलंदाज श्री जबरदस्त गोलंदाजी करतोय. आपल्या समोर बलाढ्य बॅट्समन उभे आहेत, पण त्यांच्या विरोधात जबरदस्त कामगिरी करतोय गोलंदाजीच्या मार्कवर. एज लागली आहे पुन्हा एकदा बॅटची. डायरेक्ट हिटची प्रयत्न आहे. चेंडू स्टंपला लागला होता निश्चित, पण बेल्स पडल्या नाहीयेत, त्यामुळे बॅट्समन सेफ. चेंडू झालेले आहेत ते आता 4 आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावर 48. 2 चेंडूचा खेळ संपन्न आहे. मागच्या सामन्यात तुम्ही बघितलं 50 धावा. चला नेक्स्ट मॅच साठी आमंत्रित करतोय आम्ही सोम 11 वर्सेस ध्रुवी 11. सोम भरत दादा मात्रे दातुले गावाचे भगत देखील आहेत. ते पुढचे काय ते आम्ही नाही म्हणणार, पण दातुले गावाचे भगत आमचे भरत दादा मात्रे यांना विनंती आहे तुमच्या शुभ हस्ते लगेच आम्ही नाणेफेकीचा कॉल करतोय. दरम्यानची आलेली सिंगल आणि सिंगलच्या मध्ये धावसंख्या 49. शेवटचा बॉल या षटकातील लेग बायच्या माध्यमातून ही धाव आलेली आहे. चला शेवटच्या बॉलवर जर विकेट आली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज समीर पाटील कडून. जबरदस्त बॉल आणि डॉट बॉल धावसंख्या स्थिर 49. जिंकण्यासाठी 50 धावा. येणाऱ्या 5 षटकांमध्ये धावा करायच्या आहेत त्या 50-10च्या सरासरीने. आणि बघा त्यांचे सुपुत्र खेळतात आहे आणि त्यांनाच माहिती. चला अतुल दादा पाटील देखील इथे आलेले आहेत, एक चांगले 40+ चे लेजंड क्रिकेटर. चला टॉस साठी या सोम 11 आणि ध्रुवी 11. मोतीराम दादा तुम्ही मगापासून इकडे होते आणि जेव्हा नाणेफेक केले तेव्हा तुम्ही गायब होतात. 5च जण ते आता आम्हाला माहित नाही, जे आहेत त्यात तुम्हाला खेळायचं आहे. चला 2 संघांच्या दरम्यान नाणेफेकी होते. एका बाजूला ध्रुवी 11, दुसऱ्या बाजूला सोम 11. नाणेफेकी आमची संपन्न होते डॉक्स बॉक्स मध्ये. भरत दादा मात्रे जे दातुलीकर गावांचे भगत. चला बघूयात नाणेफेकी संपन्न होते 2 बलाढ्य संघांच्या दरम्यान. नाणेफेकी जिंकली ती ध्रुवी 11 का ध्रुवी 11 टॉस जिंकलेत. चला ध्रुवी 11 ने नाणेफेकी जिंकलेली. ध्रुवी 11 संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. चला बॅटर्स मैदानामध्ये जाऊन द्या. दक्ष 11 बॅटर्स मैदानामध्ये पाठवा. दक्ष तर नुकतीच झालेली डोंबिवली प्रीमियर लीग अंडर बॉक्स क्रिकेट सर्वात मोठी स्पर्धा, त्यामध्ये हेमंत
हे उपविजेत्या पदवर त्यांना समाधान मानावं लागलं. शेवटच्या बॉलवर एक चेंडू एक धावेंची गरज असताना कॅच ड्रॉप झाली. चला लवकर बॅटर्स मैदानामध्ये जावा लगेच. दक्ष 11 दादा बाळूदा बॅट्समन पाठवा बाळूदा. फलकावर 5. चला एकत्रित येऊ नका. टीम मीटिंग करू नका. लगेच तुमच्या पुढील गोलंदाजाला लक्ष ठेवा. पुढील गोलंदाज कोण असेल तो. गेले 20 ते 25 वर्षानंतर पुन्हा एकदा या मैदानाच्या दिशेने आम्ही वळालोय. प्रचंड सामने या मैदानात सुरुवातीला व्हायचे, पण आताच्या खेळाडूंना जर योग्य मैदान नसतील, इनर्स आणि शूज नसतील तर ते मैदानात खेळायला येत नाही. आणि सर्वात प्रथम तर यूट्यूब नसेल तर ते निश्चित मैदानामध्ये येत नाही. कारण प्रत्येक षटकाराची, प्रत्येक व्हिडिओची, प्रत्येक विकेटची त्यांना व्हिडिओ काढावी लागते. आणि आता रील फॅकर सध्या खूप आहेत. व्हिडिओ नसतील तरी रील फॅकरसुद्धा मैदानामध्ये असतात. चांगल्या चांगल्या व्हिडिओज त्यांच्या माध्यमातून बनवल्या जातात. धावा झाल्या त्या आता 5 आणि करायच्या आहेत येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 45 धावा. 24 चेंडू 45 धाव्यांची गरज. 11.25च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. 40+ खेळाडू सत्यवान दादा पाटील गोलंदाजीच्या मार्कवर 2 षटकं 40+ वाल्यांना टाकायची आहेत, हे लक्षात असू द्या. चोवीस चेंडू 45 धाव्यांची गरज. आतापर्यंत अजूनही दुसरा सामना सुरू आहे. 5 वाजेपर्यंत अजूनही आम्हाला 5 सामने कव्हर करायचे आहेत. शॉर्ट पिच चेंडू उडवून दिलाय, टर्न केलाय लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू थांबणार नाहीये, गेलाय अलोन द कार्पेट जमिनीलगत सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. उडवलाय, एक धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न सध्या तरी सुरू आहे मैदानात आणि 3 धावा कंप्लीट. आणि याच दरम्यान तुम्ही पाहू शकतात या स्पर्धेसाठी आम्हाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून मिळालं. आमचे सर्वांचे लाडके असे श्री वनेशजी शेठ सदाशिव दळवी साहेब यांचं इथे आगमन झालं. तर वेलकम दादा या स्पर्धेच्या माध्यमातून. वनेशजी दादा, प्रवीण दादा यांनी लगेचच आम्हाला माहिती पोहोचवली आणि सांगितले की वनेशजी शेठ दळवी साहेब इथे आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला इथे मिळालेलं आहे. तर थँक्यू सो मच वनेशजी दळवी साहेब. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं सहर्ष स्वागत. वेलकम. डॉट बॉल आलेला आहे आणि धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या धावफलकावर 12 धावा झालेल्या आहेत. एच उडाली आहे. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू पकडलाय आणि त्यांच्यासाठी देखील 10,000 आणि प्लस कोंबडा पारितोषिक आहे. माझे आमदार आहेत आता खजिनदार झालेले आहेत. एक बॉल पकडलाय, कमरेवर हात ठेवलाय. केवढी प्रचंड धावपळ आहे सध्या तरी मैदानामध्ये. आज सोडलेत लगेच. चांगला बॉल येतोय, डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी सोपान पाटील यांची, सत्यवान दादा यांची सध्या तरी मैदानामध्ये सुरू आहे. पंचेचाळीस धावा करायच्या 24 चेंडू मध्ये. आता धावफलकावर लागल्या त्या फक्त आणि फक्त 12. अजूनही 38 धाव्यांची 13 धावा झालेल्या आणि अजूनही 37 धाव्यांची गरज. 37 धाव्यांची गरज आहे. सोडून दिला यावेळी बॉल, पण इशारा करताय वाईट बॉल. धावसंख्या धावफलकावर 14. जिंकण्यासाठी अजूनही 36 धाव्यांची गरज. या षटकातील चेंडू झालेले ते आतापर्यंत 5. शेवटचा बॉल या षटकातील. चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू बॉडीवर ब्रश होतोय. छोटासा खेळाडू, चांगली फिल्डिंग. पण इशारा करता लेग बाईस. षटक समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावर 15. येणारे 18 चेंडू 35 धाव्यांची गरज. टीम बॅटिंग करत असताना दक्ष 11 ला. डीजे
चला थोडं स्पीडअप करा, एकत्रित येऊ नका. धावसंख्या धाव फलकावर 15, येणारे 18 चेंडू 35ची गरज. चला सत्यवान दादा, तुम्ही देखील आयोजकाच्या भूमिकेमध्ये थोडंसं स्पीडअप करा. सत्यवान दादा, समीर, तुम्हाला देखील विनंती असेल. चला क्षेत्ररक्षण सदून घ्या. 18 चेंडू 35ची गरज. काहीसा कानमंत्र दिलाय. आता बॅट्स देखील बदलल्या आहेत, स्प्रिंग लावण्यात आल्या आहेत बॅट मध्ये. आता चला एकत्रित येऊ नका प्लीज, विनंती आहे. यश आलेत गोलंदाजीच्या मार्कवर, ज्याने जबरदस्त बॅटिंग केली. चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला तो यश. आता गोलंदाजीच्या मार्कवर धावा करायचे आहेत. 18 चेंडू 35. लक्षात असू द्या, जेवढे खेळाडू तुमच्याकडे असतील त्या खेळाडूने तुम्हाला मैदानात उतरायचे आहेत. त्यानंतर कुठलाही खेळाडू तुम्हाला देण्यात येणार नाहीये. 18 चेंडू 35ची गरज. यश फुलटॉस, मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. साई भक्त चेंडूच्या खाली आहेत. झेलची संधी आहे, झेल ड्रॉप. काय केलंय ते साई भक्ताने. 2च धाव मिळतील या बॉलवर. थोडेसे निराश झालेत गोलंदाज, कॅचची संधी निर्माण केली होती. 2 धावा झालेल्या आहेत. 2 धावसंख्या पुढे असताना 17 वर जिंकण्यासाठी अजूनही धावा करायच्या आहेत. त्या 43 जिंकण्यासाठी करायचे आहेत. 33 धावा करायचे, 33 33. उडवलाय पुन्हा एकदा, मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल मनोज, पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर दूरवर होता. कॅच देखील सोडले आणि धावा देखील मिळाल्या. आता 4 चौकार. पाहू शकतात श्रीरामाचा आवडता कलर भगवा रंग. चांगला बॉल ब्लॉकर मध्ये टाकलाय. स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न आहे, पण समरून बॅकअप पाहायला मिळतंय. धावा मिळतील 2. 16 चेंडू 19 ची गरज होती आणि आता धावा संख्येचं समीकरण बदलतंय. 15 चेंडू 27 ची गरज. 15 चेंडू 27 ची गरज. 15 चेंडू मध्ये धावसंख्या धावफलकार तुम्ही पाहू शकता आतापर्यंत झाली होती 23 आणि अजूनही 15 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. येणारे 15 चेंडू मध्ये 27 धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करायचे आहेत. चेसिंग ड्रेसिंग कंपल्सरी, स्पर्धेचा नियम. चांगला बॉल ड्राईव्ह केलाय आणि चेंडू लागलाय आमच्या लाईटच्या पोलला. खांब्याला चेंडू आदळतोय. तुम्हाला धावून घ्यायचेच आहेत. नमस्कार का दुसरा नाम चमत्कार. आणि हा चमत्कार बघा तिथे झालेला आहे. चेंडू फक्त द्यायचा होता, डायरेक्ट हिट केलाय, त्याचा फायदा मिळालाय. 2 धावेचं रूपांतर 3 मध्ये झालेलं आहे आणि धावसंख्या पुढे गेले 27 वर आणि आता जिंकण्यासाठी 23 धाव्यांची गरज. 14 चेंडू 23. ते बघा डगआउट बॉक्स देखील हेच सांगतोय, आरामात खेळा, धावा होतात आहे. तसंच करायचं आता काहीतरी. चला एकत्रित येऊ नका, एकत्रित येऊ नका प्लीज. प्रत्येक बॉलवर एकत्र येऊ नका. इथून देखील बरेचसे सामने आम्हाला कव्हर करायचे. अजूनही 5 सामने कव्हर करायचे आहेत. नेक्स्ट बॉल. पुढच्या बॉलसाठी सज्ज बॅटर्स. हेमंत उडवलाय, शॉर्ट पिच चेंडू आहे, हुक केलाय बऱ्याच दूरवर मध्ये. चेंडू मधोमध पडतोय आणि धावा मिळतील त्या 2. 2 ने धावसंख्या पुढे जात असताना 29 या आकड्यावर समीकरण 28 झालं. 28 धावा. पाणी आहे तिकडे. 28 धावा झालेल्या आहेत. करायच्यात अजूनही 22.
29 डबल आलेलं आहे. पहिल्या चेंडूवर 2, त्यानंतर चौकार 2, त्यानंतर 3 आणि 2. 28 झालाय. माफ करा, 28 झाला धावसंख्या. या 2 आहेत. मागच्या बॉलवर 3 आहेत, 2 आहेत, एक चौकार आहे, एक डबल आहे. पहिले 2, नंतर चौकार, नंतर डबल, नंतर 3. 2 वेळा 3 धावलेत. हा मग एकदा 3 आहेत ना, लिहिलेत 3. 2 ओव्हरला किती होत्या? या षटकात धावा आल्या तब्बल तुम्ही बघू शकतात 13 धावा आल्यात. 2 षटकात धावा होत्या त्या 15 होत्या, बरोबर 13 आलेल्या आहेत. बघा 2 षटकात 15 धावा होत्या आणि या षटकात धावा आल्यात त्या 13, म्हणजे झाल्या 28. 22 धावांची गरज. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला बराच बाहेर टाकलाय, येतोय वाईट बॉल. आता धावा झाल्यात त्या 29. तुमच्या मनासारख्या धावा झाल्यात 29 धावा. आता वाईट बॉलने धावसंख्येत भर पडलाय. प्रचंड प्रमाणात आज मान्यवरांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल. दातुली चषक मध्ये उडवलाय चेंडूला मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या खाली, तोपर्यंत धावा मिळतील त्या. 2 फिल्डर्स देखील थोडेसे पडलेले आहेत. आउटफील्ड थोडीशी खराब आहे. धावसंख्या धावफलकावर 31. येणारे 12 चेंडू 19 धावेची गरज. लक्षात असू द्या 3 षटकांच्या समाप्तीला धावसंख्या धावफलकावर 31 आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत तुम्हाला आता 12 चेंडू 19 धावा. चला लगेचच सज्ज व्हा. तोपर्यंत ऐकतोय आम्ही सुमधुर संगीत. बारा चेंडू 19 धाव्यांची गरज तुम्ही पाहू शकतात. पहिलाच बॉल, चांगला बॉल टाकलाय यावेळी. ऑफ साईडच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय चेंडू. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, नकार दिलाय. आणि की त्यांच्या चांगली गोलंदाजी. पहिल्याच बॉलवर बॅटर्सला थांबवण्यामध्ये यश आलंय. चांगला बॉल टाकला ब्लॉकल पद्धतीचा. स्ट्राईक विकेटला हेमंत. गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज होतात. उडवलाय मिस्टर स्ट्रोक आहे. शॉर्ट फायर लेगचा छोटा खेळाडू चेंडूच्या खाली. कॅच साठी संधी होती आणि आता लॉंग चेस आहे. भाग भाग मिल्का भाग.
अरे भाग मिल्का भाग. चेंडू अडवलाय. शेवटच्या चेंडू अडवण्यात यश. धावा मिळाल्या 3. बघा एक पिक्चर बघितला आपण, भाग मिल्का भाग. तसे आमचे राजा, भाग मिल्का राजा, भाग भाग राजा भाग. बघा लगेच कमरेवर हात पकडतात. एक चेंडू काय पकडतात राजा, आता लगेच कमरेवर हात पकडतात. प्रचंड मेहनत आहे राजादा यांची या स्पर्धेमध्ये. चांगली फिल्डिंग राजादाच्या माध्यमातून. चांगला स्ट्रोक यावेळी इनसाइड आउटचा. जबरदस्त स्ट्रोक. चेंडू थांबणार नाहीये. गेलाय 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमारेषेच्या पलीकडे चौकार. 4 धावा. आता 9 चेंडू 10 धाव्यांची गरज. 9 चेंडू 10 धाव्यांची गरज. सामना खुला होतोय. चौकार आणि आल्या 3 धावेंनी. त्यानंतर वाईड अनिकेतवर केलेले आक्रमण. यावेळी पॉज अँड एक्झिक्यूट. चेंडूला पाठवलं. शॉर्ट ऑफ पोल. पॉवरफुल. सक्सेसफुल. आणि चेंडू सीमारेषेच्या ना अजून फक्त 4 धाव्यांची गरज. 10 चेंडू 29 वर खेळतोय हेमंत. जबरदस्त बॅटिंग. हेमंतची चुकी केली यावेळी. स्वतःचे विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. 10 चेंडू 4 धाव्यांची गरज होती. जिंकवतात आहे. चौकाराने सामना जिंकवतात किंवा मॅच फिनिश करतात आहे. तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे तब्बल. क्या बात आहे. 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 9 चेंडू 4 धाव्यांची गरज आहे. बघूया MS धोनी स्टाईलने हा सामना फिनिश करतात आहे का. प्रीतम लोकलमध्ये टाकलाय चेंडू. त्याला सन्मान दिलाय. चांगल्या खेळाडूचं हेच वैशिष्ट्य असतं, चांगल्या बॉलला सन्मान देणं. षटक समाप्त. 6 चेंडू 3 धाव्यांची गरज. आणि गोलंदाजीसाठी कोण आलेत. आया है राजा. क्या बात है राजा भाई. 6 गेंदे 3 की जरूरत और बीच मैदान में आए हमारा राजा भाई. क्या बात है राजा भाई. आया है राजा. लोगों रे लोगों 6 गेंदों में 3 की जरूरत और इस बीच मैदान में गेंदबाजी की ओर 6 गेंदे 3 की जरूरत और राजा भाई गेंदबाजी को. बघा आता कॅश प्राइज सुद्धा वाढलंय. मॅच फिनिश केली तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज चिट्टूकडून. आणि गोलंदाजीच्या मार्कवर राजा भाई. 10,000 रुपयाचा कॅश प्राइज. सामना जिंकवला तर. पहिलाच बॉल उडवलाय. कॅच इज आउट. साई भक्त समीरने पकडल्या. सुपर जेल ठोक डीजे. फक्त समीरचा आणि राजाने दाखवलंय मी आलोय. राजा भाई आ गए. 6 गेंदे 3 की जरूरत थी. पहली गेंद पे विकेट हासिल कर चुके. अभी 5 गेंदे 3 की जरूरत. बीच मैदान में राजा ने फिर से एक बार दिखा दिया है. शेर चंदन चाहे कितना भी बूढ़ा होने दे वो खुशबू देना भूलता नहीं और शेर चाहे कितना भी बूढ़ा होने दो वो घास नहीं खाता है. और राजा भाई की रॉयल एंट्री. पहली गेंद पे विकेट और अभी जीत के लिए 5 गेंदे 3 की जरूरत.
जबरदस्त मॅच, रफ अँड टफ मॅच. नए बल्लेबाज अथर्व. 5 चेंडू 3 ची गरज. राजाने केलेला कमबॅक तुम्ही बघू शकतात. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा क्लोज केलंय, जवळ केलंय. राजेश पाटीलने हा सामना जिंकवला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. डॉट बॉल, जबरदस्त बॉल, कमबॅक, पलटवार. बघा भूषण म्हात्रे साहेबांकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. तुषार म्हात्रे साहेबांकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आता बघा मॅच मध्ये ट्विस्ट आहे. राजाने दाखवून दिलाय कमबॅक कसा असतो. एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आज राजा मैदानामध्ये दाखवत असताना जबरदस्त बॉलिंग. 7 चेंडू 3 ची गरज होती. आता धावा करायचे 4 चेंडू 3 कंपल्सरी. या धावा तुम्हाला चेस करायचे. चेसिंग ड्रेसिंग कंपल्सरी. बघा जे खेळाडू मगाशी बसले होते झाडाखाली ते देखील आता उभे राहिलेले आहेत. म्हणजे सामना तेवढा रफ अँड टफ झालाय. अक्षय देखील सामना एन्जॉय करतात आहे. चला स्पीडअप करा, थोडं स्पीड मध्ये खेळा. अनिकेत लक्ष असू द्या. 4 चेंडू 3 ची गरज. राजा भाई असं वाटत की बेसनचा लाडू करतात का काय. एवढा चेंडू फिरवतात येते. 4 चेंडू 3 ची गरज. उडवलाय, कॅचची संधी आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि पकडलाय सुरेख झेल. फसलाय फलंदाजाचा खेळ. टोक डीजे. बघा सामना कुठे होता कुठे आला. 6 चेंडू 3 धाव्यांची गरज होती. सामना आला 3 चेंडू 3 धावा कंपल्सरी करायचंय. राजाचा झालेला कमबॅक. सांगितलंय राजा भाई आयलाय. जबरदस्त. आता न्यू बॅट्समन मध्ये ते सोपान एक्सपिरियन्स आहे. बघा किरण दळवी साहेबांकडून जर सोपान यांनी षटकार लगावला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. बघा दोन्ही ठिकाणी बक्षिसांची लयलूट. तुषार म्हात्रे साहेबांकडून सामना जिंकला तर 1000 रुपये. षटकार लगावला तर 1000. बघा टायगरच्या एका मैदानावर 2008 ला एक सामना झालेला. सोपान स्ट्रायकिंग एंडला होते. 3 धाव्यांची गरज होती आणि 3 धावा देखील धावून काढल्या. धानसर वर्सेस दातुलीमध्ये हा सामना होता. आणि तसंच चित्र म्हणजे 2008 ची आज होणार. बघा रिपीट होणार आहे का तब्बल 18 वर्षानंतर. बघूया. नो बॉल. और ये क्या किया है राजेश ने, गलती की है. नो बॉल, इट्स अ बीमार. आणि येणारा पुढील चेंडू फ्रीट. नो बॉल आलेला आहे. नो बॉल. मॅच मध्ये ट्विस्ट. आता 3 बॉल 2 धावेची गरज आणि पुढील चेंडू फ्रीट. सोपान मध्ये लकच आहे. जेव्हा जेव्हा सोपान जातात काहीतरी चमत्कार करतात. आणि 3 चेंडू 2 धावेची गरज. आणि जर षटकार लगावला तर किरण दळवी साहेबांकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. सामना जिंकवतात तर तुषार म्हात्रे साहेबांकडून 1000 रुपये. बघा टीट फॉर टॅट. जबरदस्त समीकरण आहे. सोपान आले, गुड लक घेऊन आलेत. फ्रीटचा बॉल मिळाला. उघडा डोळे पा नीट. येणारा पुढील चेंडू फ्रीट. मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन. मॅच जीतने गए तो. पंचांचा इशारा येतोय फ्रीटचा. 3 बॉल 2 धाव्यांची गरज. सामना रफ अँड टफ. राजा भाई फुलटॉस स्विच इट आणि सामना विजयाच्या दिशेने. सामना जिंकलाय टीम बॅटिंग करत असताना दक्ष 11 विजयी चौकार. सोपान कॉंग्रॅच्युलेशन. संघ मालक प्रवीण म्हात्रे कॉंग्रॅच्युलेशन. टीम दक्ष 11. हेमंत पाटीलला विनंती असेल ज्यांनी 29 धावा वैयक्तिक कुठल्या त्यांना संघ मालक प्रवीणजी म्हात्रे साहेबांकडून
तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि दिलीप गायकर साहेबांना विनंती असेल तुमच्या शुभ असते ते कॅश प्राइज द्यायचं आहे आणि सामनावीराचा पुरस्कार देखील त्यांनाच द्यायचा आहे. दादा घ्या. सामनावीराचा पुरस्कार देखील त्यांनाच जातोय, लक्षात असू द्या. हेमंत पाटील जबरदस्त बॅटिंग, 29 धावांची मॅरेथॉन इनिंग. आम्ही